2 वर्षामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत असा एकही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाले. ताई, राज्य सरकारचं म्हणजे आघाडी सरकारचं जे महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? आता जर आपण पाहिलं की 2 वर्ष झाली सरकारला मागच्याच महिन्यामध्ये, पण या 2 वर्षामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत असा एकही जिल्हा नाही की ज्या ठिकाणी महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाले. म्हणजे 2 वर्षामध्ये आपण काय नाही पाहिलं. या 2 वर्षामध्ये महिलांची बोटं तोडताना आम्ही बघितलं. या 2 वर्षांमध्ये कोयत्याने वार करून मुलींना महिलांना मारून टाकलेलं आम्ही बघितलं. या 2 वर्षांमध्ये गर्भवती महिलांवर बलात्कार बघितले. या 2 वर्षांमध्ये लहान लहान मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केलेलं बघितलं. या 2 वर्षांमध्ये कित्येक अल्पवयीन मुली या गर्भवती झालेल्या आम्ही बघितलं. आणि या 2 वर्षांमध्ये बलात्कारी गुंड असे सगळे मंडळी ही बाहेर उजळ माथ्याने फिरताना आम्ही बघितलं. याला आपण नक्कीच कुठल्याही प्रोग्रेसिव्ह राज्याचं महिला धोरण म्हणता येणार नाही. महिला धोरण नक्की आहे महाविकास आघाडीचं, पण ते फक्त त्यांच्या घोषणेमध्ये, त्यांच्या भाषणामध्ये, ज्या वेळेला भाषणं होतात त्यावेळेला तुम्ही ऐका की महिला विकास, महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरण याच्यावरती बोलताना गळे सुकत नाहीत. इतकी मोठमोठी भाषणं असतात. म्हणताना आम्ही म्हणतो की आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही मा जिजाऊंच्या, भीमाईच्या, रमाईच्या लेकी. पण आज त्याच महाराष्ट्रामध्ये तुमच्याच याच नगरमधली सुमन काळे नावाची महिला, जी गेली 14 वर्ष तिला ज्या पद्धतीने, अतिशय निर्घृण पद्धतीने पोलिसांनी तिचा खून केला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेली 14 वर्ष नाही, नगरमधलं गुरुगाव 14 वर्ष ती न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये. 13 जानेवारी 2021ला माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय, आदेश की 13 जानेवारी 2021 पर्यंत ही ट्रायल संपवा, 6 महिने. तिच्या परिवाराला 5 लाख रुपये द्या. काही केलं नाही सरकार. अजून पैसे नाही. याच्यातून ना पैसे दिले ना त्यांनी सांगितलेलं 6 महिन्यातली ट्रायल संपवा सांगितले. मग याला आपण महिला धोरण म्हणणार का? विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे आज त्यांच्या घरामध्ये त्या विटनेस किंवा त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्याचं काम सुद्धा सरकारने केलेलं नाही. त्यामुळे कुठल्याच कंगोऱ्यामध्ये, कुठल्याच बाबतीमध्ये त्यांच्या घरातल्या महिलांचं त्यांनी कोर्ट कल्याण केलं असेल तर मला माहित नाही, पण राज्यातल्या महिलांचं तर निश्चितपणे केलं नाही. आणि याला कुठल्याही प्रोग्रेसिव्ह राज्याचं महिला धोरण असं म्हणता येणार नाही. तर अशा घटनांमध्ये जे वाढ होतात यामागे संबंधित यंत्रणा कारवाई करत नाहीत असं आपल्याला वाटतं? नाही, कसं आहे की याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ही सामाजिक विकृती हे आपण मान्य करूया, पण ही सामाजिक विकृती जरी असली तरी राज्य सरकार म्हणून कुठलंही सरकार, कुणाचंही सरकार, जे राज्यकर्ते असतात ते आपली जबाबदारी झटकू शकत नाही. पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून देण्यासाठी. पण आजही छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला फोन करावे लागतात. मी म्हणते माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते आहेत जे काम करतात आणि FIRs होत नाहीत, गुन्हे दाखल होत नाहीत. आणि त्यामुळे त्या महिलांना, एखाद्या महिलेला मारलं, रक्तबंबाळ होऊन 3-3 तास पोलीस स्टेशनला बसते, त्याची दखल घेतली जात नाही. एखाद्या बलात्काराच्या याच्यासाठी ज्या वेळेला एखादी महिला जाते, मुलगी जाते, तेव्हा ती केवढं धैर्य एकवटून जाते. पोलीस स्टेशनला जाणं म्हणजे सर्वसामान्यांसाठी दिव्य आहे. तिथे काही कोणी चहा पाणी गप्पा मारायला जात नाही. त्यांना झालेल्या ज्या अडचणी आहेत त्या सांगायला जातात. एक FIR करायला. मी आत्ताच नगरमध्ये गेलो. सकाळी 10 वाजता गेलेली मुलगी आणि तिची आई होती. तिला अगदी रात्री उशिरापर्यंत 12:30-1 पर्यंत FIR झाला नव्हता. त्यांच्या स्टेटमेंटच चालू होते. बऱ्याच ठिकाणी तुमच्या नगरमधला हा जिवंत प्रश्न आहे. बऱ्याच मुलींना फितवून पळवून नेलं जातं. मला याला वेगळा रंग द्यायचा नाही, पण ही फॅक्ट आहे की त्या मुलींना फितवून पळवून नेलं जातं. मोठ्या मुश्किलीने त्या मुली परत येतात. पण पोलिसांचा असा एक रवैया असतो
मी आत्ताच एका घरामध्ये जाऊन आले, जबाबदारीने सांगते की या ठिकाणी एका मुलीला पळवून नेलं आणि पळवून नेल्यानंतर त्या मुलीला पुन्हा आणलं, 363 दाखल केला, पुन्हा आणल्यानंतर तिच्या येताना तिच्या आईने, बहिणींनी, सगळ्यांनी तिला नीट समजून सांगितलं की तू काळजी करू नकोस, तू पुन्हा परत ये आणि आपण पुन्हा एकदा तुझं शिक्षण किंवा बाकीच्या गोष्टी करू. पण तिथे असणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशनच्या PIने असे काही रिमार्क्स तिच्यावरती मारले की ती मुलगी म्हणली मला आता पुन्हा यायचं नाही पुन्हा परत. आता या असल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून पोलीस दलामध्ये सेन्सिटायझेशन घेणं फार 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 गरजेचं आहे. पोलीस सगळेच तसे नाही आहेत. तुमचे SP असतील, तुमचे DYSP असतील, हे अतिशय चांगली दुरुस्त आहे. पण पोलीस दलाचं परसेप्शन हे त्यांचे SP, DYSP, कमिशनर करत नाहीत, ठरवत नाहीत. त्यांचं परसेप्शन बनतं खालचे जे PI, API, PSI, ज्यांचा लोकांशी डायरेक्ट कनेक्ट आहे, त्यांनी जर त्या लोकांना नीट वागणूक दिली नाही तर लोकांचं संपूर्ण पोलीस दलाबद्दल जे मत आहे ते वाईटच होणार आहे. कुठल्या सर्वसामान्य माणसाला हे माहित नाही की हा 1 स्टार म्हणजे याचं पद काय आहे, 2 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, लोकांना माहित नाही. लोकांना माहिती खादी वर्दी म्हणजे पोलीस आहे आणि त्याने मला मदत करायला हवी. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी, मी सगळ्यांचं सरसकट कधीच म्हणणार नाही, मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला कायम अभिमान आहे, पण याच्यामध्ये काही काळे डाग आहेत. जसं तुमच्या पारनेरचा PI बळप, की ज्याने ज्या समाज विघातक विकृती आहे त्याला कुठेतरी खतपाणी द्यायचं काम, लोकप्रतिनिधी आणि त्या बळपच्या समोर मारलं जात असताना, शिवीगाळ होत असताना एखाद्या पोलिसाने तिथं उभं राहून बघत राहणं, हे त्याच्यासाठी त्यांनी शपथ कोणाची घेतली पोलीस दलात येताना हे आता पोलिसांना विचारायची गरज लागली आहे की जे सत्तेवर येतील त्यांची आम्ही चाकरी करणार आहोत म्हणून शपथ घेतली आहे की अन्याय आणि अन्याय होऊ देणार नाही, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्याच्यामुळे कसली नक्की शपथ घेतली हे आता महाराष्ट्राच्या पोलिसांना, मुंबईच्या पोलिसांना काही, पुन्हा सगळे नाही काही, पण तो टक्का मोठा आहे हे पण दुर्लक्ष करून जमणार नाही, त्यांना विचारायची गरज आहे. एक सक्षम विरोधी पक्षाच्या आपण एक खंबीर नेते आहात, यासाठी आपण काय करणार? नाही, यासाठी आम्ही वेळोवेळी बघा आवाज उठवणं हे आमचं काम आहे. फक्त आवाज उठवत नाही आहोत तर त्या प्रकरणाला तडाला नेईपर्यंत आमचा फॉलोअप चालू असतो. बऱ्याच गोष्टी तुमच्या कॅमेऱ्यासमोर येत नाही, पण आम्ही काम करत असतो. आणि तुम्हाला सांगते की जेव्हा बलात्कार होतो एखाद्या मुलीवर, महिलेवर, मुलींवरचे जे छोट्या छोट्या मुलींवरती इतकी वाईट अवस्था असते, तुम्हाला कल्पना नसेल त्याची. 8-8, 9-9 ऑपरेशन्स होतात त्या मुलींची. ज्या छोट्या छोट्या मुली असतात, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष, की ज्यांना अजून आपलं शरीर माहित नाही, त्यांच्यासोबत काय झालं हे त्यांना माहित नाही. त्यांना आपण सांगू शकत नाही कारण ते कळण्याचं वय नाही. त्यांना नॅचरली शीला आणि सूला सुद्धा जाता येत नाही. त्यांच्या पोटाजवळ पिशव्या लावलेल्या असतात. त्या ना जोरात रडू शकत, ना त्या जोरात उड्या मारू शकत, ना त्या जोरात हसू शकत, कारण जर पोटावर प्रेशर आले तर ही आतडी बाहेर येतात. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मला सांगा या सगळ्या घटनांमध्ये त्यांचा काय दोष असतो? रोज तुम्हाला एक बातमी मिळते, पण त्या बातमीनंतरचं जे आहे काम ते खूप मोठं काम आहे. कोर्टामध्ये जेव्हा तारखा होतात त्यावेळेला त्या परिवाराला मॉरल सपोर्ट देण्याची गरज असते. कोणी जात नाही किंवा कोणी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मी काही करत नाही, अशा खूप जणी आहेत ज्या करतात, की त्यांना त्यावेळेला सपोर्ट करणं, कोर्टामध्ये घेऊन जाणं. बऱ्याच प्रशासकीय बाबी असतात ज्या त्यांना माहिती नसतात. मनोधैर्यासारखा एक निधी आहे जो सरकारकडनं दिला जातो, त्याचा पाठपुरावा करणं, ही कामं त्यांच्या पॅरेंट्सना कळत नाही. हॉस्पिटल्समध्ये जाणं, अशी बरीच कामं आहेत की जी माझ्यासारख्या हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे हे तर आपलं काम आहेच, पण हे सगळं आपण कधी करतो, हे ऍक्शनमध्ये कधी येतो? अशा घटना घडल्यावर. होऊ नये याच्यासाठी आपण काय करणार? एखादी घटना घडली की पोलीस ऍक्शन मध्ये येतात, पण घटना होऊच नये यासाठी सरकार ऍक्शन मध्ये कधी येणार? भीतीच वाटत नाही कोणाला. काय कोणाची हिंमत आहे कुठल्या चालत्या बाईच्या साडीला हात घालायची? ट्युशनला जाणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नाशिकमध्ये एक 2 व्हीलरवर जाणारी मुलगी होती, एक 4 व्हीलर, आणि तिने तिची गाडी अडवली, तिला
त्या टू व्हीलरवरनं खेचून आणलं, तिला गाडीत घातलं आणि तिच्यावर बलात्कार केला. काय चाललंय? कुठे राहतोय आपण? त्या ठाण्याच्या पिंपळीत मॅडमचं जर तुम्ही बघितलं तर त्यांची लिटरली बोटं तुटून पडली होती. कुठून येते हे धाडस? आता याला धाडस म्हणावं की काय म्हणावं? कायद्याचं वचकच कमी होतोय, दिसतच नाहीये. भीतीच राहिली नाहीये, भीतीच राहिली नाहीये. याला राजकीय पार्श्वभूमीच. अहो, बलात्कारीच फिरतात. संजय राठोड सारखा माणूस, त्याच्यावर अजून साधा FIR नाही. तो मेहबूब शेख 376चा गुन्हा दाखल आहे, बाहेर फिरतोय. 20 अंमली कॅन्सल केली, रिइन्व्हेस्टिगेशन सांगितले. पोलीस म्हणतात आम्ही त्याला म्हणजे कस्टडीत न घेता कोणाची पुन्हा चौकशी कशी काय केली जाऊ शकते हे मला आजही नाही कळलेलं आहे. मी त्या पोलीस कमिशनरना सांगितलं की तुम्ही जर अशी एखादी तुम्ही केली असेल इन्व्हेस्टिगेशन तर मला पाठवून द्या. कारण कोर्टाने इतके कडक ताशेरे केलेत की हे जे आदेश आहेत हे तुम्ही राज्यातल्या सगळ्या SP-ना, कमिशनर्सना आणि IG रँकच्या अधिकाऱ्यांना पाठवा. याचा अर्थ कोर्टाने गंभीर कॉग्निझन्स त्या घटनेचा घेतलाय. पण पोलीस यंत्रणा नाही. आणि तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने सरकारच्या दावणीला बांधल्यासारखं काम करते. आणि म्हणून न बोललेली वाक्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तोंडी घालायचं काम, लगेच पुढच्या क्षणाला त्यांच्यावरती FIRs करायचं काम, हे जोरदारपणे चालू. आणि हेच चाललंय महाराष्ट्रामध्ये. तर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता देशामध्ये मुलांच्या संख्येच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या वाढल्याचं लक्षात येते. म्हणजे 1000 मुलांच्या तुलनेमध्ये 1020 मुली आहेत. आपल्या महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणतो आणि आपल्या महाराष्ट्रात मात्र ही संख्या 1000 मुलांमागे 913च मुली आहेत. हे फार दुर्दैवी आहे. खरं तर PCPNDT सारखे ऍक्ट आपल्याकडे आले, त्यानंतर पंतप्रधानांची अतिशय महत्वाकांक्षी बेटी बचाव बेटी पढाव योजना आली. पण तुम्हाला सांगते की आपण फक्त कायदे करून त्याच्यामध्ये सामाजिक क्रांती करायला कुठेतरी कमी पडलो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आजही मुली नकोशा का वाटतात? आपण मुलींना मोफत शिक्षण किंवा त्यांना एनकरेज करतो मुली जन्माला याव्या यासाठी. आणि त्यामध्ये एक मात्र आपल्याला मान्य करावं लागेल की मुलींना आपण संरक्षण नाही देऊ शकलो. म्हणजे आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर एक आई म्हणून माझी अशी इच्छा होणार नाही की मी जर मुलीला जन्म दिला तर मी तिला सांभाळू कशी. कारण रहाटगाडगा संसाराचा चालवण्यासाठी आज 99% बायका या घर सोडून बाहेर आहेत. ज्या सकाळी जातात त्या रात्री येतात. पाळण्या घरात ठेवलेल्या मुली सुद्धा सुरक्षित नाही आहेत, हे आपण पाहिलेलं आहे बऱ्याच घटनांमध्ये. लिफ्टमनकडनं, वॉचमॅनकडनं, काय ते छोटे छोटे जे आपल्याशी संबंधित लोक असतात यांच्याकडनं या छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार झालेले आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक एक प्रबोधन होणं हे खूप गरजेचं आहे. आणि सामाजिक प्रबोधन होऊन मला वाटतं हे प्रमाण वाढू शकेल. परवाच जिथं मी राहते त्या ठिकाणी एका आईने जन्मदात्या आईने 3.5 महिन्याच्या मुलीची हत्या केली की तिला मारलं आणि घरातल्या पाण्याच्या टाक्यामध्ये त्या ठिकाणी तिचा मृतदेह ठेवला आणि सगळं शोधून की कोणीतरी पळवून नेलं बाळ म्हणून अशी मोठी बातमी सुद्धा आली होती. म्हणजे मुंबई काळाचौकीसारखा अगदी गजबजलेला एरिया. मग त्यामध्ये मुंबई पोलिसांचं कौतुक आहे की या घटनेमध्ये मात्र अवघ्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांनी छडा लावला. आणि समोर आलेली बातमी मात्र फार हृदयद्रावक होती की जिनी जन्म दिला त्याच मातेने कुठल्या प्रेशरखाली किंवा कुठल्या टेन्शनखाली आपल्या स्वतःच्या मुलीच्या नरडीला नख लावलं असेल हे आकलनाच्या पलीकडे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा की ही जी आपण म्हणतो की मुलींची संख्या कमी का, भ्रूणहत्या आपण बघितलं की PCPNDT सारखा कायदा आला तरी सांगलीमधल्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे म्हैसाळची घटना तर मला आजही चांगली लख्ख आठवते की कशा पद्धतीने मोबाईल व्हॅन होत्या ज्यामध्ये काय म्हणतात ते लिंग निदान व्हायचं आणि मग त्यातून पुढे गर्भपात वगैरे व्हायचे. त्याच्यावरती बऱ्यापैकी सरकारने यश आणलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण तरीही ते सरसकट बंद झालंय असं म्हणणं जरा धाडसाचं होईल. त्यामुळे कुठे ना कुठे हे चालू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ही गोष्ट नक्की की फक्त कायदे करून मुलींची संख्या वाढणार नाही तर तितकं संरक्षित वातावरण ते असणं महिलांसाठी मुलींसाठी फार गरजेचं आहे. कुणाला आवडत नाही मुली तर घराची शान असतात. पण अशा वातावरणामध्ये मला वाटतं की महिला किंवा पॅरेंट्स जे असतील ते सुद्धा विचार करत असतील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे सामाजिक प्रबोधन जर झालं
तर निश्चितपणे ही संख्या वाढू शकेल. तर आणखी एक प्रश्न असा आहे की आघाडी सरकारचं एकूण काम आपल्याला कसं वाटतं? 2 वर्ष झालेली आहेत, कामच नाही दिसत आहे. दिसलं तर मला सांगा. अधिवेशन होत नाहीयेत, लोकांचे प्रश्न आहेत. MPSCचे स्टुडंट किती बोंब मारतात तुम्ही बघितलं. स्वप्नील लोणकर सारख्या मुलाला आत्महत्या करावी लागली. ST महामंडळाची जवळपास 40च्या वर आहेत की ज्यांनी आत्महत्या त्यांनी आत्महत्या केली. महिला मुलींची आत्महत्या चालू आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत. अजून पीक विम्याचे पैसे दिलेले नाहीयेत. पहिला वादळ म्हणजे मला आठवते तौक्ते वादळ आलेलं, त्याच्यानंतर आला निसर्ग, त्याच्यानंतर आला गुलाब. तौक्तेचेच पैसे अजून मिळालेले नाहीयेत. त्याच्यामुळे असा कुठलाही घटक असा त्या ठिकाणी नाही की ज्याच्यावरती आज तुम्ही बघा ना, वीज बिलांचा प्रश्न बघा. आधी सांगितलं कमी करू, मग म्हणले माफ करू, मग म्हणले नाही केलं, भरले नाहीत पैसे तर वीज कापून नेऊ. अशा पद्धती रोज तुगलं की फतवे काढत असतात. काही जिल्ह्यामध्ये वीज बिल न भरणाऱ्यांच्या डीपीतूनच तेच केलं, तसंच केलंय की आज तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांनी शेतामध्ये जाऊन लोकांचे डीपी तोडलेले. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जर तुम्ही बघितलं तर सरकार इतर कुठल्याच विषयावर गंभीर नाही. फक्त दिवसातून तिघ जण येतात आणि सांगतात की आमच्या सरकारला धोका नाही. म्हणून मी नेहमी म्हणते की हे सरकार फक्त एकाच विषयावर गंभीर आहे आणि ते म्हणजे आमचं सरकार खंबीर आहे. दुसऱ्या कुठल्या विषयाशी त्यांना काही घेणं वाटत नाही. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता, तिथे तुम्ही शरद पवारांसारख्या नेत्याची कार्यशैली तेव्हा जवळून पाहिली. आता ती कार्यशैली ह्या 3 पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये आपल्याला दिसते का? अजिबातच नाही. साहेबांसोबत काम केलेले मी कार्यकर्ता आहे आणि त्यांची काम करायची शैली बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की अशा पद्धतीने कोणती ते आता काम करताना दिसते. म्हणजे फरक इनफॅक्ट मला तर आत्ताची राष्ट्रवादी साहेबांची राष्ट्रवादीच वाटत नाही. म्हणजे इतका मला फरक काय जाणवतो, जरा स्पष्ट करा. नाही, मला साहेबांची राष्ट्रवादी यासाठी वाटत नाही कारण इतके महत्वाचे प्रश्न असताना सुद्धा सरकारकडनं कुठलीही भूमिका न येणं हे मला पटतच नाही. आणि त्याच्यामुळे इतक्या आत्महत्या होत आहेत, महिलांवरचे अत्याचार होत आहेत, सरकार त्याच्यावरती एक अवाक्षरही बोलायला तयार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदरीतच आत्ताच्या सगळ्या नेत्यांची कार्यशैली पाहता ही राष्ट्रवादी किंवा साहेबांची राष्ट्रवादी वाटत नाही. त्यांचं फक्त तुम्ही ट्विट केलं की त्याच्यावरती बाकीच्यांचं म्हणजे माझ्यावरती जास्त प्रेम असल्यामुळे या गोष्टी होतात. खूप खूप धन्यवाद आपण आल्याबद्दल. माझ्याही खूप मनापासूनच्या शुभेच्छा आय लव्ह नगर आणि त्याचबद्दल व्हॉट्सअपसाठी की तुम्ही विविध विषयांना हात घालता आणि त्याच्यामुळे जनतेचा आवाज बनून येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी ठोस भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडाल. कारण शेवटी लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही आहात. त्यामुळे तुमच्याकडनंही जनतेच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. प्रत्येक वेळेला असं होतं की एक बाजू दाखवली जाते. तुमच्यासारखे तळागाळात काम करणारे त्यांची जी काही लोकांची दुसरी बाजू आहे तीही जर जनतेच्या सगळ्यांच्या समोर आली, जनतेच्या समोर आली तर एक उपेक्षितांचा बुलंद आवाज बनवून येणाऱ्या दिवसात तुम्ही काम कराल या माझ्या मनापासूनच्या धन्यवाद. थँक्यू.